मागणी करणं, कारण तुम्ही हिरोज बनतात, दारूबंदी आणा. याच्यावरती जे सिरियसली आणि नित्यनेमाने मात्र काही एक शिस्त पाळून दारू पितात, त्यांचं म्हणणं असं असतं, तुम्हाला ती पिता येत नसेल तर म्हणून आमची अडचण तुम्ही का करता, सरसकट दारूबंदीची मागणी का करता, अशांचा तर ड्रायडेला सुद्धा विरोध असतो. त्या लॉजिकचा अर्थ असा की नियमन तुम्हाला करता येत नाही म्हणून मग सरसकट तुम्ही बंदीची मागणी करता, कारण ते सगळ्यात सोपं असतं. अशा प्रकारचा आशय बघण्याबरोबर असा आशय काय फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर असतो का? बॉन्ड मूव्हीज पासून पाश्चात्यांच्या अनेक फिल्म्समध्ये अशा प्रकारची नग्नता सर्रास असते. अनफेथफुल सारखा किंवा असे अनेक चित्रपट जर का तुम्ही बघितले, अडल्ट मूव्हीज असतील किंवा विविध प्रकारचे सामाजिक कंगोरे वापरणारे, अगदी टायटॅनिक सुद्धा, तर त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे लैंगिक उद्दीपित करणारा कंटेंट आहे. तर मग बंदीकडेच आमचा नेहमी कल का असतो? सगळं बंद करा. नाही, तो एक भारतीय स्वभाव आहे की ज्याच्या त्याच्यावर बंदी घातली म्हणजे प्रश्न सुटतो असं वाटतं. गुटखा बंदी आहे, पण गुटखा सहज अवेलेबल आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण तुम्हाला हवी ती दारू हवी तिथे हवी तेवढी मिळते. किंवा आता सध्या गुटखाबंदीप्रमाणेच डान्स बारचं प्रकरण जर तुम्ही पाहिलं तर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सगळीकडे डान्स बारच चालू आहेत. त्यामुळे अशा बंदीने काही साध्य होत नाही. सरकारला एक नैतिक समाधान मिळतं, मागणी करणाऱ्यांनाही नैतिक समाधान मिळतं. आता मी 75 वर्षाचा आहे. मी जेव्हापासून वयात आलो तेव्हापासून कुठे ना कुठे अशी ठिकाणं मी बघितलेली आहे. आता व्हिडिओ पार्लर्स तुम्हाला गल्ली गल्लीत आहेत. आपण त्या व्हिडिओ पार्लरमध्ये सुद्धा जाऊन बघणारा मोठा वर्ग आहे. आणि मला असं स्वतःला असं वाटतं की समाजामध्ये जसं वेश्या व्यवसाय त्याला एक नेसेसरी एव्हिल म्हणतात, बरं, तसं काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की ह्या पॉर्न साईट्स या काही प्रकारच्या एका विशिष्ट गरजेचंही ज्याला आपण म्हणून निराकरण करत असतात. निरसन, बरोबर. त्याच्यामुळे उत्तेजित जशी माणसं होतात तशीच संतुष्ट पण होतात. इंटरेस्टिंग लक्षण आहे. एक वेगळा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा जातो भाजपच्या प्रवक्त्यांकडे, विनायक आंबेकरांकडे. विनायकजी, हे नेहमी खूप सोपं असतं, दारू बंदी केली पाहिजे किंवा काय आता काय पॉर्न कंटेंट बंद केला पाहिजे, कारण त्याच्या विरोधात बोलणारा वर्ग समोर येऊन बोलू शकत नाही. पण जर का तुम्ही आकडेवारी पहिली जी आम्ही ग्राफिक्सवरती दाखवतो त्याला कन्झ्युम करणारा वर्ग आहे. आणि लेट्स ऍक्सेप्टेड, आता भारत काही 70-80च्या दशकातला उरलेला नाहीये, 21व्या शतकात पुढे गेलेला आणि मोठ्या प्रमाणात असा कंटेंट बनतोय. शिल्पा शेट्टीचे पती अशा प्रकारच्या कंटेंटच्या संबंधात त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झाली होती. काही गोष्टींची नवता, नवीन वास्तव स्वीकारण्याला आपण आता अजूनही नकार का देतोय? की बघितलं जातं, ऍक्सेप्टेड, पुढे